नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कोणत्या रंगाची साडी घालणार आहात? कारण कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण शास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी नेमके कोणते रंग अत्यंत शुभ मानले जातात. तर काही रंग असे आहेत जे या दिवशी घालणे टाळायचे असतात असे सांगितले जाते, आणि जर आपण अज्ञानामुळे चुकीचा रंग निवडला तर त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि घराच्या वातावरणावर होऊ शकतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप न करता. आणि नवीन असेल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. गुढीपाडव्याच्या दिवशी घालायचे 5 अत्यंत शुभ रंग, आणि एक असा रंग सांगणार आहे जो या दिवशी चुकूनही घालायचा नाही. तर असे आपल्या परंपरेत मानले जाते. तर बघा, काही दिवसांमध्येच आपला अत्यंत मंगल आणि पवित्र असा सण येत आहे, तो म्हणजे गुढीपाडवा. आणि यंदा 19 मार्च 2026 वार आहे गुरुवार. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात, आणि या दिवशी प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. घर स्वच्छ केले जाते, देवघर सजवले जाते, दारात गुढी उभारली जाते आणि घरातील महिला नवीन साडी परिधान करून देवाची पूजा करतात. पण बघा, अनेकांना गोष्ट एक माहीत नसते, ती म्हणजे या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची. यालाही खूप महत्त्व दिले गेले आहे, कारण प्रत्येक रंगामध्ये एक वेगळी ऊर्जा असते आणि त्या रंगाचा परिणाम आपल्या मनावर तसेच घराच्या वातावरणावर होत असतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी काही रंगांना शुभ मानले आणि काही रंग या दिवशी टाळायला सांगितले आहेत. तर बघा, गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तर हा नवीन सुरुवातीचा दिवस आहे. तर या दिवशी सृष्टीची निर्मिती ब्रह्मांनी सुरू केली. तसेच हा दिवस विजयाचे प्रतीक मानला जातो, कारण या दिवशी प्रभू लॉर्ड रामा यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येण्याचा आनंद साजरा केला होता. तर श्रीरामांनी विजय मिळवला होता अशी मान्यता आहे. म्हणूनच या दिवशी आपण आनंद साजरा करतो, नवीन वर्षासाठी चांगल्या गोष्टींची सुरुवात करतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की येणारे वर्ष सुख, समृद्धी आणि समाधानाने भरलेले असावं. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी घालायचे पहिले शुभ रंग म्हणजेच पहिला रंग आहे तो पिवळा रंग. पिवळा हा आनंद, प्रकाश आणि ज्ञानाचं प्रतीक मानला जातो. तर हा रंग सकारात्मक ऊर्जा देणारा रंग आहे, आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पिवळा रंग देवगुरू बृहस्पती यांच्याशी संबंधित मानला जातो, आणि हा रंग परिधान केल्यानं मन प्रसन्न राहतं, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि नवीन वर्षाची सुरुवात एक सकारात्मक ऊर्जेने होते. अनेक घरांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी हळदीचा रंग शुभ मानून पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करण्याची एक परंपरा आहे. तर आता बघू दुसरा रंग. दुसरा रंग आहे तो हिरवा. हिरवा रंग म्हणजे निसर्ग, समृद्धी आणि वाढ यांचे प्रतीक आहे. तर हा रंग जीवनात नवीन संधी आणि प्रगती दर्शवतो असे मानलं जातं. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी घातल्यास घरात धनधान्य वाढते. तसेच हिरवा रंग लक्ष्मी माता यांच्या कृपेचे प्रतीक मानला जातो. तर त्यामुळे हा रंग परिधान केल्यास घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येतं असे अनेक जण मानतात. तर तिसरा रंग शुभ रंग आहे लाल रंग. तर हा शक्ती, उत्साह आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. भारतीय संस्कृतीत प्रत्येक शुभ कार्यात लाल रंगाला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. तर विवाह असो, सण असो किंवा पूजा असो, तर लाल रंगाला नेहमी शुभ मानले जाते. तर लाल रंग देवी दुर्गा माता यांच्या शक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी लाल रंगाची साडी परिधान केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात धैर्य निर्माण होते. तर असं मानलं आहे की शुभ रंग चौथा आहे तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंग म्हणजे श्रद्धा, अध्यात्म आणि त्याग यांचं प्रतीक आहे. तर हा रंग आपल्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिकतेचा रंग मानला जातो. तर अनेक संत महात्मे केशरी वस्त्र परिधान करतात, कारण की हा रंग मनाला एक शांतता आणि अध्यात्माकडे वळवतो. तर बघा, केशरी रंगाचा संबंध प्रभू हनुमान यांच्या शक्तीशी जोडला जातो. म्हणूनच या दिवशी केशरी रंग परिधान केल्यास जीवनात धैर्य, सकारात्मकता आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते. तर बघा, पाचवा शुभ रंग म्हणजेच गुलाबी रंग. गुलाबी हा प्रेम, सौंदर्य आणि कोमलतेचे प्रतीक मानला जातो. तर हा रंग मनाला शांतता देतो आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतो. गुढीपाडव्याच्या या दिवशी गुलाबी रंगाची साडी परिधान केल्यास नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढते, घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि मनातील ताण कमी होतो. तर बघा, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे
गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळायचं आहे. आपल्या परंपरेत सांगितलं गेलं आहे की कारण काळा रंग हा अनेक वेळा शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. सणाच्या दिवशी आपण आनंद साजरा करतो, सकारात्मक ऊर्जा वाढवतो, म्हणूनच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे टाळणे अधिक शुभ मानले जाते आणि त्याऐवजी पिवळा, हिरवा, लाल, केशरी किंवा गुलाबी अशा शुभ रंगाचा वापर करणे चांगले मानले जाते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करावे, देवघर सजवावे आणि घराच्या दारात गुढी उभारावी. गुढी उभारताना बांबूवर सुंदर रेशमी कापड बांधले जाते. त्यावर साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पानं आणि वरती चांदीचा किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो. गुढी ही विजय, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते आणि असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. हा सण साजरा करण्यामागे केवळ परंपरा नसते, तर त्यामागे श्रद्धा, संस्कृती आणि सकारात्मक विचार असतो. म्हणून या गुढीपाडव्याला योग्य रंगाची साडी परिधान करा, देवाची मनापासून पूजा करा, उंबरठ्याला हळदी लेपन करा, नवीन वर्षाची नवीन अशी छान सुरुवात आनंदाने करा. देवाकडे प्रार्थना करा की येणारे वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येऊ. जर तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा अनुभवायची असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वांना गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी सुख, समृद्धी आणि आनंद मिळो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.